ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत होऊया पुढल्या बातमीने। संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या तडाख्यामध्ये होरपळत असताना साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मात्र गारव्याचा अनुभव येतो आहे। साईबाबा संस्थानाने लाखो रुपये खर्च करून कृत्रिमरित्या धुकं बनवणारी यंत्रणा दर्शन रांगेमध्ये बसवल्यामुळे आता भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा भक्तांना अत्यंत सुखकर साई दर्शनाचा लाभ घेता येतोय। उन्हाळ्याच्या सुट्या म्हटलं की देवदर्शनासाठी लहान मोठ्यांसह अनेक जण शिर्डीतील साईबाबांकडे येतात। मात्र यावर्षी येथेही उन्हाचा तडाखा जोरदार आहे। देवस्थानांमध्ये सर्वात प्रथम सुट्यांमुळे होणारी गर्दी आणि उन्हाचे तापमान लक्षात घेता साईबाबा संस्थानने दर्शन हॉलमध्ये कृत्रिमरित्या धुके बनवणारी यंत्रणा बसवली आहे। सुमारे 8 लाख रुपये किमतीची ही यंत्रणा 6000 स्क्वेअर मीटरचा हा हॉल बाहेरील तापमानापेक्षा 10 डिग्रीने थंड ठेवते। यासाठी 2 अश्वशक्तीचा पंप बसवला असून त्यास दररोज 800 लिटर पाणी तर फक्त 6 युनिट वीज लागते। कूलिंग सिस्टीम ही पाण्यामधून हाय प्रेशर पंपाने नोझल्सने हाय प्रेशर नोझल्स मधून त्याचं फवाऱ्यात रूपांतर होतं। ते फवाऱ्याचं रूपांतर धुक्यात होतं आणि त्याच्यातून उन्हात आर्द्रता वाढते। आर्द्रता वाढल्यामुळे त्याचा गारवा निर्माण होतो आणि काही प्रमाणात हॉलमध्ये येणारी उष्णता बऱ्यापैकी कमी होऊन आतली टेम्परेचर साधारणतः 5 ते 7 डिग्री कमी होतं। उन्हाळ्याच्या या दिवसात घरातून बाहेर पडणेही कठीण झाले असताना शिर्डीच्या साईबाबांवरील श्रद्धेपोटी आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींबरोबर लहान चिमुकल्यांनाही भक्त शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी घेऊन येतात। घरून निघताना असलेली उन्हाची चिंता मात्र दर्शन रांगेत आल्याने येथील गारव्याने दूर होते। हे फवारे लावले असल्यामुळे इकडे आतमध्ये गार वाटतंय, लहान मुलांना सगळ्यांनाही छान वाटतंय, सगळ्यांनाच खूप ऊन आहे आणि मध्ये आल्यावर हे फवारे ना त्याच्यामुळे लहान मुलांना काही त्रास झाला नाही। आम्ही 1-1.5 तास इथं थांबल्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही। बाहेर खूप ऊन आहे पण गार वाटतं, एकदम छान। एप्रिल महिन्यातच उन्हाची ही स्थिती तर मे महिन्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज न केलेलाच बरा। मात्र आता शिर्डीत उन्हाचा पारा कितीही वर सरकला तरी फिकीर करण्याचे कारण नाही, कारण त्या उन्हातही शिर्डीत भक्तांना थंड थंड कुळकुळ वाटणार यात शंकाच नाही। शिर्डीहून सुनील दवंगेसह शिवराम बानाई, समय, मुंबई। हे बातमीपत्र आपण इथेच थांबवूया। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा समय मुंबई। सहारापणा।